मेळघाट संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत कडू यांनी दुपारी 4 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दुपारी 4 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मेळघाट संघर्ष यात्रेचा आज 9वा दिवस असून सलोना ते चिखलदरा असा त्रिशूल तांडव मोर्चा काढण्यात आला आहे. या यात्रेद्वारे मेळघाटातील विविध प्रश्न आणि मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आंदोलनाचा शांततेचा टप्पा आता संपला आहे. सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. सरकारकडे अजूनही दुपारी 4 वाजेपर्यंतचा वेळ आहे. त्यानंतर आंदोलन वेगळ्या मार्गाने जाईल असा इशारा त्यांनी दिला. आम्ही त्रिशूल घेऊनही आंदोलन करायला तयार आहोत, असे सांगत कडू यांनी भविष्यातील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. दरम्यान या अल्टिमेटमवर राज्यातील सत्ताधारी पक्षांची काय प्रतिक्रिया येते आणि दुपारी 4 नंतर आंदोलकांची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आपले भंडाराचे जिल्हा प्रमुख असं थोडं साईडनं व्हा, मधात बसू नका. कसं आहे गर्दी